राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धुणे-भांडी आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात पाणी पुरवठा कमी दाबानं होत असून अनेक भागांमध्ये रस्ते देखील नसल्यानं अनेकदा आंदोलन करून देखील प्रश्न मार्गी लागत नाहीत। काही बिल्डरांच्या आणि अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी वैयक्तिक पाण्याची लाईन आणि रस्ते करून देण्यात आले आहेत। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं 100% भरलेली असून देखील अनेक भागात ट्रॅक्टर्स टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून या कृत्रिम पाणी पुरवठा तुटवडा भासून टँकर लॉबी पोचण्याचं काम मनपा करत आहे। ऐन सणांच्या दिवसांमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना ओढे नाले बघावे लागत असल्यानं त्याचा निषेध म्हणून राजीव गांधी भवनासमोर धुणे-भांडी करून आंदोलन करण्यात आलं। अनेक भागात रस्ते दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून देखील पंचवटी परिसरातील खड्डे त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे प्रकारही घडलेत। या प्रकरणाचे आणि या ठेकेदारांची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी। ओमनगर, विद्यानगर, वडजाई मातानगर, महालक्ष्मीनगर, समर्थनगर, महादेव बाग, मनपा कॉलनी, अनुसयानगर या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा। श्रीकृष्णनगर, मानकरमळा, समर्थनगर, महादेव बाग, सत्यदेवनगर, तांबेमळा या परिसरातील रस्ते त्वरित करण्यात यावेत। पंचवटी विभाग हा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असल्यानं या ठिकाणी आउटसोर्सिंगच्या सफाई कर्मचारी ठेवून सफाई करावी। हनुमानवाडी, मोरेमळा, मधुबन कॉलनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे। या मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना देण्यात आलं। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, VJNTचे जिल्हाध्यक्ष राजू धोत्रे, हाजी मोहिउद्दीन शेख, गणेश धोत्रे, भारती चित्ते, बाळासाहेब मोरे, रंजना पगार, ताराबाई निकम, धनश्री भवर, रंजना तांदळे, दीपाली केदार, मीना पेहरेकर, अनिता साळुंके, बन्सीलाल भागवत, प्रमिला शिंदे, सुनीता खेरणार, छाया शेजवळ उपस्थित होत्या। स्मार्ट होऊ बघताय, स्मार्ट सिटीसाठी लाखो रुपये करोडो रुपये खर्च केले जात आहेत, परंतु पंचवटीकरांची नाशिककरांची अशी मागणी आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नाशिककरांची झालेली आहे। आज जर आपण बघत असाल तर नाशिक शहरातील 100% धरणं पाणी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे 100% भरलेली असताना देखील आज अनेक भागामध्ये टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो, ज्यामध्ये आपण जर बघितलं असं प्रभाग क्रमांक 4 आणि 6 इथे अतिशय गंभीर अशी परिस्थिती झालेली आहे, ज्यामध्ये विद्यानगर, ओमनगर, शांतीनगर, समर्थनगर असा काही भाग आहे, मनपा कॉलनी, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर तिकडे महाडा कॉलनी या भागामध्ये आज एक हंडाभर पाण्यासाठी सगळ्या महिलांना वनवर भटकावं लागत आहे। आज जर आपण इथे बघितलं असेल तिथं त्यांना एक तांब्याभर पाणी नाही, त्यामुळे कपडे धुण्यासाठी लांब जावं लागतं आहे। कुठेतरी नाला ओढ्याची बाजू घेऊन तिथे जाऊन ते आपले कपडे धुत आहेत आणि आज त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही इथे महानगरपालिकेसमोर आमचे धुणे-भांडे करून आंदोलन केलेलं आहे। दुसरी मागणी अशी आहे की गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये श्रीकृष्णनगर असेल किंवा मानकरमाळा असेल, समर्थनगर असेल अशा भागांमध्ये अनेक लोक रहिवाशी राहत आहेत आणि त्यांचे डेव्हलपमेंट चार्जेस भरलेले आहेत, अनेक वर्षांपासून राहत आहेत। अनेकदा तिथं जाण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था नाही, लहान मुलांना लांब सोडून त्यांना शाळेत जायला स्कूल बस येत नाही, त्यामुळे 2-2, 3-3 किलोमीटर शाळेसाठी त्यांना लांब पायपाट करीत जावं लागतं आहे। याकडे देखील या शासनाचं लक्ष नाही। या शासनाच्या मुजोरीसाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, या मुजोरीच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। यांनी काही जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा काही बिल्डर लॉबी असेल यांचं हित जोपासण्यासाठी यांनी ज्या भागामध्ये लोकवस्ती अद्याप झालेली नाही अशा भागामध्ये रस्ते टाकलेले आहेत आणि आता नवीन काही पेपरला बातम्या वाचल्या तर ज्या भागामध्ये लोक राहत नाही अशा भागामध्ये रस्ते प्रस्तावित आहेत, परंतु ज्या भागामध्ये अनेक दिवसापासून लोक राहत आहेत तिथे अद्यापही रस्ते झालेले नाही। या रस्ते आणि पाण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करीत आहोत। आणि मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या मागण्या। न्यूज टुडे, नाशिक।